नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं. मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला. आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार. या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भावपातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम, जर हे सगळं आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की येत्या 90 दिवसात देशातील बाजारात किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव. तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊयात की त्या 90 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा किती वाढणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पाम तेलाच्या बाजारात आलेली तेजी, सूर्यफूल तेलाच्या बाजारात येऊ घातलेली तेजी आणि अर्जेंटिनामधील वेदर डिस्टर्बन्स या सर्व कारणांमुळे आपल्याला येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावामध्ये एक चांगली तेजी निर्माण होताना दिसू शकते. जर या तेजीचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव जो आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या $10 प्रतिबुशेलच्या आसपास आला आहे. मागच्या 8 दिवसात याच्यामध्ये तब्बल $अर्धा प्रतिबुशेलची सुधारणा झाली. तर हा सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तुम्हाला येत्या 90 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं सुधारताना दिसेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपातळी ही येत्या 90 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी $11 प्रतिबुशेल्सला पार करून समोर जाताना दिसू शकते. याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा वाढू शकतो. शिवाय येत्या 90 दिवसात देशातील सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची आहे शक्यता. या सर्व कारणांमुळे आपल्याला येत्या 90 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसते. शिवाय देशातील असणारी सोयाबीनची भाव पातळी निच्चांकी स्तरावर आहे. याचा अर्थ याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही, सुद्धा जमेची बाजू. या सर्व कारणांमुळे येत्या 90 दिवसात आपल्याला देशातील बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसेल. पण किती, तर सध्या भावपातळी 3900 ते 4100 आणि याच्यामध्ये 300-400ची सुधारणा होऊन जर सोयाबीनची भावपातळी 4500 पार येत्या 90 दिवसात गेली तर आश्चर्य वाटायला नको. मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायची, तर माझं मत आहे की तुम्हाला जानेवारी महिन्यात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावात 200 रुपयात तेजी दिसू शकते आणि भावपातळी 4000 ते 4300 दरम्यान स्थिरावताना दिसेल.
तर या परिस्थितीमध्ये आपण 4200चा भाव जर मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री करावी, कारण भविष्यात 4500 भाव होण्याची शक्यता जरी असली तरी तिथं कधी पोहोचतो याची शाश्वती नाही आणि खूप मोठी तेजी भविष्यात येईल याची सुद्धा शाश्वती नाही। त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, अन्यथा 2-1 तेजी आली तर सर्व सोयाबीन विकलं तरी आपला होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।